हा 3 षटकांचा राहणार आहे. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यावी. P1चं षटक प्रगतीपथावर असताना पहिला चेंडू सुरेख चेंडू, पण चेंडू जातो या घोषित स्वरूपात. श्री गणेशा झाला तो एका या धावसंख्येने. वरून याचा पहिला चेंडू नक्कीच सुरेख कामगिरी पाहायला भेटते वरून याची. आणि सूर्याचा विचार केला तर एक स्फोटक फलंदाज नक्कीच सांडपाड्या संघाचा. सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते वरून याची. नक्कीच रोखून ठेवले ते सूरज या फलंदाजाला. आतापर्यंतचा विचार केला तर धावसंख्या 1 पाहायला भेटते. सांडपाड्या संघाची फलंदाजी मार्फत सज्ज असताना नाणेफेकी हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना फिरकावलेला चेंडू, चेंडूलाच दिशा दिली. चेंडू जाते आउट ऑफ द पार, सीमारेषे लगत षटकार. 7 धावसंख्या. 3 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या फळकावी लागली ती 7 धावसंख्या. चौथा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी वरून सुरेख चेंडू. नक्कीच एक तेरी तो एक मेरी. नक्कीच अशा प्रकारे नक्कीच मित्रबंधू इथे उपस्थित झाल्याबद्दल दादा तुमच्या मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतो. 4 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या फळकावी लागते 7. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. कशा प्रकारे कामगिरी करतो बघितलं जायला. कार्पेट पद्धतीने पहिला चेंडू, चेंडू जातो या दणदणकरिता सीमारेषे लगत खणखणीत चौकार. 4 धावसंख्या. चेंडूंचा खेळ झाला. नक्कीच सुजयच्या माध्यमातून सुरेख फलंदाजी इथे पाहायला भेटते. नक्कीच अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न आणि क्लीन बोल्ड डिझे कमबॅक. सुजयची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज फलंदाजीसाठी सज्ज झालाय. निखिल फलंदाजीसाठी सज्ज झालाय. तो निखिल. उंची जास्त, लांबी कमी. नक्कीच पॉईंटचा शतक सज्ज झाला होता. मयूर आउट झाला ना दादा. नक्कीच मयूर बाद झालाय. पहिल्या चेंडूला नक्कीच मयूर बाद होऊन तंबूच्या रस्त्याला म्हणजेच सलामीची दोन्ही खेळाडू तंबूच्या रस्त्याला जात असताना आपल्याला बाहेर भेटणार आहे. जर विचार केला तर पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूला आणि दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूला दोन्ही सलामीवीर खेळाडू तंबूच्या रस्त्याला जात असताना सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते. संजयाच्या पहिल्या चेंडूला मोहरा बाद करण्यात यशस्वी आणि आता दोन्ही नौखे खेळाडू पाहायला भेटतील. नॉन स्ट्राईकला तो निखिल आणि स्ट्राईक रोटेट करत असताना अमित. माननीय संकेतदादा पाटील येथे उपस्थित झालेले दादांचे मनापासून हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. 30+ तवली कोळीवाडा आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये संकेतदादा पाटील यांचे मनापासून हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. नक्कीच फलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी नवीन फलंदाज सज्ज झालाय. तो
अमित आपल्या फलंदाजी मार्फत स्ट्राईकला येतो. अमित नॉन स्ट्राईकला येतो. निखिल गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी संजय. संजयाचा दुसरा चेंडू नक्कीच फ्लिप करण्याचा प्रयत्न, पण पंताचा इशारा आला. 22 बॉल एका धावसंख्येमध्ये भर. नक्कीच धावसंख्या फरकावी लागते ती 12. हा माननीय संकेत सुमित पाटील दादा इथे उपस्थित झालेल्या दादांचे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. एक चांगले व्यक्तिमत्व, गावचे समाजसेवक आणि एक युवा उद्योजक म्हणून दादांकडे नक्कीच पाहिलं जातं. दादा इथे उपस्थित झालेले आहेत. दादांचे इथे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. फलंदाज सज्ज. फिरकावलेला चेंडू उंची जास्त ही, लांबी कमी आणि गडी बाद. अमित काही करू शकला नाही आपल्या फलंदाजी मार्फत, आणि जशी एंट्री झाली तशीच नक्कीच सुरुवातहीच आम्ही पाहायला भेटले, आणि गडी बाद होत असताना अमित निज कमबॅक. आम्ही त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज सज्ज झाला. तो सांडपाडे संघाचा कैलास, ज्याने सुरेख गोलंदाजी केली होती आधीच्या सामन्यामध्ये. कैलास कुठेतरी यशस्वी होत असताना क्षेत्ररक्षणामार्फत नॉन स्ट्राईकला आता नक्कीच कैलास स्ट्राईकला आला होतो. निखिल, जर विचार केला तर दोन्ही ऑलराऊंडर खेळाडू नक्कीच आपल्याला पाहायला भेटतात. आता निखिल फलंदाजी मार्फत सज्ज झालाय. गोलंदाजी मार्फत गोलंदाज संजय. नक्कीच जोरकस 6 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या 12 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फरकावी लागते ती 13 धावसंख्या. सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते बेलापूर या संघाची. आणि उपस्थित मान्यवर संकेत दादा पाटील यांचा इथे नक्कीच याच्यातून सत्कार केला जातात. अतिथी देवो भव ही महाराष्ट्राची संस्कृती राबवण्याचा प्रयत्न 30+ त्यावेळी कोणी वयाच्या माध्यमातून इथे केला जातो. एक युवा नेतृत्व समाजसेवक तळवली गावासाठी सातत्याने सहकार्य करत असताना दिसतात. ते आमचे संकेत मदनाना पाटील येथे उपस्थित झाले. दादांच्या मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. नक्कीच सातत्याने चेहऱ्यावर हास्यमय स्माईल त्यांच्या पाहायला भेटते. ते असते आमचे संकेत दादा पाटील येथे उपस्थित झालेले आहेत. दादांचे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. वैयक्तिक पहिल्या संघाचा शेवटचा षटक गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज झालाय. कैलास नक्कीच सुरेख गोलंदाजी कैलासच्या माध्यमातून पहिल्याच चेंडूला मोहरा बाद करत असताना निखिल. कैलास गोलंदाजी कैलास आणि फलंदाजी कैलास. धावसंख्या फरकावी लागते 13. कैलासाची जागा भरून काढण्यासाठी सांडपाडा संघाचा फलंदाज सज्ज झालाय. तेजस आपल्या फलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी. कशा प्रकारे धावसंख्या उभारतो बघितले जाईल. सांडपाडा संघ जर या आधीच्या सामन्यामध्ये जर विचार केला तर 54 धावसंख्या उभारल्या गेल्या होत्या सांडपाडा संघाने. सुरेख फटका, देखना फटका, चेंडू जाते 1 डाऊन, सीमा रेषेलगत चौकार. 4 धावसंख्या. कुठेतरी आता उसू घेत असताना दिसते. धावसंख्या फरकावी लागते ती 17 धावसंख्या. आतापर्यंतचा विचार केला तर तिसरा षटक प्रगतीपथावर असताना मोठा फटका नक्कीच पाहायला भेटतो. तो तेजसच्या माध्यमातून. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. कितपत धावसंख्या मोजतात बघितले जाईल सांडपाडा संघ. चला स्पीडअप करा गाडी.
चला गाडी थांबवू नका. स्कूटी, व्हाईट स्कूटी. दोन चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या फरकावी लागते 17. उर्वरित 4 चेंडूंमध्ये सांडपाडा संघ कितपत धावसंख्या मोजतो बघितली जाईल. तेजस फलंदाजी मार्फत सज्ज असताना स्ट्राईक येत असताना स्लो फुलटॉस टाकलेला चेंडू, चेंडूला दिशा दिली, क्षेत्ररक्षण तिथे सज्ज. सुरेख झेल, लाजवाब झेल पाहायला भेटते. नक्कीच शेवटपर्यंत नजर ठेवली आणि नक्कीच सुरेख झेल पाहायला भेटला. नक्की टाळ्या वाजल्या गेल्या या झेलसाठी. या करतो बघितले जाईल. कारण की जर विचार केला तर बेलापूर या संघाने कुठेतरी 3 चेंडू सुरेख चेंडू गोलंदाजीची दाद दिली जाईल कैलासाची. जर पहिला चेंडूचा विचार केला तर मोहराबाद, दुसरा चेंडू 4 धावसंख्या, तिसरा चेंडू मोहराबाद, चौथा चेंडू डॉट आणि उर्वरित 2 चेंडूमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतो बघितले जाईल. स्लो टाकला चेंडू, चेंडूला दिशा दिली. आता कुठेतरी मागणं होत असताना चेंडू जातो या सी इम्मा रेष लगत षटकार. 6 धावसंख्या. पोचलेले शेवटचा चेंडू मारा करत असताना हेमंत कितपत धावसंख्या मोजतो बघितले जाईल. हेमंत आपल्या फलंदाजी मार्फत सज्ज असताना सुरेख चेंडू ऑफच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न पण कुठेतरी अयशस्वी होत असताना हेमंत. आणि जर संघाचा विचार केला तर आतापर्यंत धावसंख्या फरकावी लागली ती 23. विजयासाठी गरज असेल ती 18 चेंडू आणि 24 धावसंख्या. कुठे जाऊ नका, पाहत राहा 30+ तळवली कोळीवाडा आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा UK यामधून जो संघ विजय होईल तो नक्कीच खेळताना दिसेल धारावी या संघाला. धारावी संघ जसा हा सामना जो संघ विजय होईल तो संघ तुमच्याबरोबर खेळण्यासाठी सज्ज होणार आहे.
याची नोंद घ्यावी. धारावी संघ तुम्ही उपस्थित झाला असाल तर नक्कीच समालोचन कक्षाजवळ जवळ तुमची उपस्थिती दाखवावी कर्णधाराची. यामधून जो संघ विजयी होईल तो संघ नक्कीच धारावी या संघासमोर खेळताना दिसेल आणि तोही सामना 3 षटकांचा राहील याची दोन्ही संघांनी नोंद घ्यावी. 18 चेंडू आणि 24 धावसंख्या. चला चेंडू पूर्व नवीन. जर विचार केला तर सरासरी असेल ती 8 या धावसंख्येची. प्रत्येक षटकामागे 6 चेंडूंमागे 8 धावसंख्या करणं कंपल्सरी राहणार आहे बेलापूर या संघाला जर विजयाच्या दिशेने जायचं असेल. पण सानपाडा संघाला एक कमी लेखून चालणार नाही. सुरेख गोलंदाजी त्यांच्यामध्ये पाहायला भेटते. जर विचार केला तर कैलास त्याचप्रमाणे निखिल यासारखे मोठे मोठे गोलंदाज त्यांच्यामध्ये पाहायला भेटतात. रोखून ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच त्यांच्यामध्ये असेल. 18 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज. 18 चेंडू आणि 24 धावसंख्या. फलंदाजीसाठी सज्ज झालाय बेलापूर संघाचे दोन्ही फलंदाज. ओपनिंग जोडी नक्कीच फलंदाजीसाठी सज्ज. तो बेलापूर संघाचा फलंदाज फलंदाजीसाठी सज्ज झाला. स्ट्राईकला आहे तो फलंदाज. वरून नॉन स्ट्राईकला आहे तो समीर. आणि गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी गोलंदाज सज्ज झाला आहे सुजय. वैयक्तिक पहिल्या संघाचं पहिलं षटक गोलंदाजी मार्फत सुजय. जरा विचार केला तर एक मोठा खेळाडू नक्कीच पाहायला भेटतो. फलंदाजीसाठी सज्ज झाला होता. वैयक्तिक 11 धावसंख्येची खेळी खेळून गेला होता आपल्या संघासाठी. तोच तो सुजय. वैयक्तिक पहिल्या संघाचा पहिलं षटक पंचांच्या डाव्या हाताने मारा करत असताना सुजय टू वरून. पहिला चेंडू सुरेख फटका. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षण नक्कीच तिथे सुरेख क्षेत्ररक्षण करत असताना सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला भेटले पॉवर प्लेच्या षटकामध्ये. एक चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा सुजय सज्ज वरून सज्ज. फिरकावलेला चेंडू. चेंडूला दिशा दिली. तोपर्यंत घेतलेली एक धावसंख्या. एका धावसंख्येने नक्कीच श्री गणेशा करत असताना बेलापूर हा संघ 2 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या 1. 24 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सरासरीचा विचार केला तर प्रत्येक षटकामागे 8 धावसंख्येची गरज असेल. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1. लेफ्ट हँड बॅट्समॅन कुठेतरी राईट अँड लेफ्टचं कॉम्बिनेशन इथं पाहायला भेटते. कारण की लेफ्ट अँड राईटचं कॉम्बिनेशन ज्या वेळी येतं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल पाहायला भेटतो. सुजय आपल्या गोलंदाजी मार्फत सज्ज झालाय. वैयक्तिक पहिल्या संघाचं पहिल्या षटक घेऊन नेलेला सुजय. तिसरा चेंडू घेऊन येत आहे सुजय. मारा करेल तो लेफ्ट हँड बॅट्समन समीर आपल्या फलंदाजी मार्फत एस टू एस. सुजय टू समीर. नक्कीच सुरेख गोलंदाजी. काहीतरी चेंज ऑफ द पेस नक्कीच गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला भेटेल. कारण की लेफ्ट हँड बॅट्समॅन फलंदाजीसाठी सज्ज. सुरेख चेंडू. पंचांचा इशारा. वाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्या. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या पळकावी लागते ती 2 धावसंख्या. 2 चेंडू आणि 2 धावसंख्या. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. फिरकावलेला चेंडू. चेंडूला दिशा दिली. चेंडू जाते बाउल सीमारेषेलगत कमीला चौकाटीचे.
नक्कीच सुरेख सामना इथं पाहायला भेटतोय. बेलापूर बना सानपाडे संघ नक्कीच बेलापूर या संघाने नाणेफेकीतून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि गोलंदाजी करत असताना सानपाडे या संघाला 23 या धावसंख्येवर रोखून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आणि विजयासाठी आव्हान ठेवलं ते सानपाडे या संघाने. 24 धावसंख्या आतापर्यंतचा विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या फळकावं लागते 6. 3 चेंडू आणि 6 धावसंख्या. गोलंदाज सज्ज. सुजय आपल्या गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी चौथा चेंडू. सुजय फिरकावलेला चेंडू. चेंडूला दिशा दिली नागांच्या दिशेने. क्षेत्ररक्षण तिथे सज्ज. तोपर्यंत घेतलेली 1 धावसंख्या. एका दुक्क्याने नक्कीच बेलापूर हा संघ खेळत असताना धावसंख्या 7 या आकड्यावरून पुसलेले. 4 चेंडू आणि 7 धावसंख्या. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक P1च्या षटकातील. 5वा चेंडू पुन्हा एकदा सुजय. फिरकावलेला चेंडू. चेंडू जाते घोषित स्वरूपात एका धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या फिरकावी लागते ती धावसंख्या 8. शेवटचा चेंडू P1च्या षटकातील. नक्कीच जर विचार केला तर 8च्या सरासरीने खेळायचं होतं. 5 चेंडूंचा खेळ झाला. 5 चेंडूमध्ये 8ची धावसंख्या नक्कीच उभारण्यात यश आले ते बेलापूर या संघाला. शेवटचा चेंडू फिरकावलेला चेंडू. स्ट्रेट डाव केलेला चेंडू. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. तोपर्यंत घेतलेली 1 धावसंख्या. एका धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 9. 6 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या 9. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. विजयासाठी गरज असेल ती 12 चेंडू आणि 15 धावसंख्या. चला स्पीडअप करा प्लीज. विनंती असेल. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. निखिल आपल्या गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी. फलंदाजीमध्ये काही करू शकला नव्हता पण गोलंदाजीमध्ये कशा प्रकारे करामत करतो बघितले जाईल. निखिल आपल्या संघासाठी आधीच्या सामन्यामध्ये सुरेखरित्या गोलंदाजी केली होती पण या होणाऱ्या सामन्यामध्ये कशा प्रकारे बेलापूर संघाला रोखवण्याचा प्रयत्न करतो बघितले जाईल. निखिल पहिला चेंडू. फिरकावलेला चेंडू. झेलची संधी. तोपर्यंत घेतलेली 1 धावसंख्या. एका धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 10. बिनबाद 10. निखिलाचा दुसरा चेंडू. नक्कीच पंचांच्या उजव्या हाताने मारा करत असताना लेफ्ट हँड बॅट्समॅन सज्ज झालाय तो समीर आपल्या संघासाठी. जर समजायचा विचार केला तर वैयक्तिक 5 या धावसंख्येवर खेळत असताना आपल्या संघाला. फिरकावलेला चेंडू. चेंडूला दिशा दिली. चेंडू जाते 1 बाउन्स. सी मा रेस लगत खणखणीत चौकार. अरे तिथं गाड्यांसाठी या हे करा काहीतरी ते बघ. चला कमिटी मेंबर असतील प्लीज. तिथे गाड्या येतात त्यांना थांबवण्यासाठी प्लीज सहकार्य करावे प्लीज कमिटी मेंबर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. सुरेख फटका. क्षेत्ररक्षण सज्ज. सुरेख झेल पाहायला भेटतो. लेफ्ट हँड बॅट्समॅन बाद होत असताना समीर आपल्या तंबूच्या रस्त्याला परत जात असताना सुरेख गोलंदाजी निखिल. डीजे कमबॅक.
धावसंख्या 15. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. गोलंदाज सज्ज झालाय आपल्या गोलंदाजी मार्फत जोरकस मारण्याचा प्रयत्न. बॅटीची कळा घेऊन गेला चेंडू जाते घोषित स्वरूपात एका धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 16. 4 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या 16. नक्कीच 24 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते. गोलंदाज निखिल या गोलंदाजाची कार्पेट पद्धतीने टोलाल चेंडू जातो शतरक्षक हातात. तोपर्यंत घेतलेले एक धावसंख्या. एक्क्या दुक्क्याने नक्कीच बेलापूर हा संघ खेळत असताना दिसतोय, कारण की नवीन धावसंख्या 17. 7 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. फिरकलेला चेंडूला दिशा दिले. चेंडू जातो या घोषित स्वरूपात. एकापेक्षा दुसरं काही होऊ शकत नाही आणि धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 18. आता विजयासाठी गरज असेल 6 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेतील नियम. चला नवीन चेंडू द्या प्लीज, विनंती असेल. चला सामना चालू करा. 6 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. सहा चेंडू आणि 6 धावसंख्या. नक्कीच सुरेख मॅच इथे पाहायला भेटते. बेलापूर बना सानपाडे संघ नाणेफेकी जिथून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बेलापूर या संघाने 23 या धावसंख्येवर रोखण्यासाठी नक्कीच प्रयत्न केला गेला होता आणि 24 धावसंख्येचं आव्हान ठेवलं होतं ते सानपाडे या संघाने बेलापूर या संघाला. आणि आतापर्यंतचा विचार केला तर 12 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या पळकावं लागली ती 18 आणि विजयासाठी गरज असेल ती 6 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. 6 चेंडू आणि 6 धावसंख्या. गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज झालाय दादा. बॉलरने मयूर. जर मयूर याचा विचार केला तर 6 ते 7 फूट हाईट असलेला हा गोलंदाज आपल्या गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी नक्कीच सज्ज झालाय. सुरेख गोलंदाजी नक्कीच हाताळू शकतो, कारण की आजच्या दिवसाचा विचार केला तर 1 चेंडू एका धावसंख्येवर सामना आला होता. फिरकावलेला चेंडू झेलची संधी होती का नाही. सुरेख झेल पाहायला भेटला क्षेत्ररक्षण अमित याच्या माध्यमातून, कारण की याआधी कुठेतरी फंबल झाला होता. पण आताचा विचार केला तर सुरेख झेल पाहायला भेटली अमित याच्या माध्यमातून आणि गडी बाद झाला तो. दादा आउट कोण झाला वरून ना. दादा आउट. जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज कैलास सज्ज झालाय. कशा प्रकारे फलंदाजी करतो बघितले जाईल कैलास, कारण की या आधीच्या सामन्यात सुरेखरित्या फलंदाजी केली होती. पण आताच्या सामन्यात कोण वर्चस्व ठरतो बघितले जाईल. गोलंदाजी करणारा संघ का फलंदाजी करणारा संघ. गोलंदाजी करतोय तो सानपाडा संघ आणि फलंदाजी करणारा संघ म्हणजे बेलापूर संघ. सुरेख फटका. क्षेत्ररक्षण तिथे सज्ज. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येचा कुठलाही प्रयत्न असेल. धावसंख्या फळकावला ती 19. आता समीकरण चेंज होत असताना दिसतंय. 4 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेतील नियम. 4 चेंडू आणि 5 धावसंख्या. स्ट्राईकला तो वरून. फिरकवलेला चेंडूला दिशा दिली. चेंडू जाते आउट ऑफ द पार. सीमा रेषेलगत षटकार आणि विजय संघ ठरतो तो बेलापूर संघ. संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आणि सानपाडा संघाने या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल तुमचे मनापासून हार्दिक हार्दिक आभार आभार आभार. यापुढे होणारा सामना बेलापूर बना धारावे संघ. बेलापूर बना धारावे संघ हाही सामना 3 षटकांचा राहील, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यावी. बेलापूर बना धारावे संघ नक्कीच